नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये पापनास नगर भागामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी नगरपालिकेची एक शाळा आहे। या शाळेचा क्रमांक आहे 23 आणि 23 क्रमांक शाळेचे मुख्याध्यापिका आज या ठिकाणी आपल्यासोबत बोलणार आहेत। पूर्वीचे मुख्याध्यापक काही कारणानं सस्पेंड झालेत असं कळतं आहे आणि विद्यार्थ्याची पटसंख्या किती आहे, विद्यार्थ्याची गुणवत्ता काय आहे, इथं त्यांचा स्टाफ किती आहे आणि शाळेची परिस्थिती काय या विषयावर आपण बोलणार आहेत। मॅडम, आपलं नाव आणि तुमची या ठिकाणी जॉईनमेंट। नमस्कार, मी अपर्णा रघुनाथ कुचेकर। 1 महिना झाला मला या शाळेवरती प्रभारी मुख्याध्यापक म्हणून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे। आणि मी इथे आल्यानंतर आता जुन्या काही रेकॉर्ड्सबद्दल मी काही बोलणं किंवा काही स्टेटमेंट करणं मला योग्य वाटत नाही, कारण अजून पुरेसं मी त्याची पडताळणी केलेली नाही। परंतु मी इथं आल्यानंतर इथलं जे काही आपला UDASCचा किंवा पेंडिंग TCचा वगैरे जो काही विषय असेल किंवा शालेय पोषण आहाराचा जो काही जुना विषय असेल तो माझ्या परीनं पूर्ण मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसं मी आमच्या गटसाधन केंद्रामध्ये कालच पोषण आहाराचं पत्र जमा केलेलं आहे आणि मला थोडीशी तफावत आढळून आलेली आहे पोषण आहारामध्ये। त्यामुळं मी त्यांना सरळ लेखी दिलेलं आहे की जुन्या व्यवहारांचा आणि माझा काही संबंध नाही, पण मी जेव्हापासून जॉईन झाले आहे तिथून पुढं मात्र जे असेल त्याची जबाबदारी माझी राहील आणि ते सगळं रेकॉर्ड मी व्यवस्थित मेंटेन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन। तुमचा हाजरीपट किती आहे? आमचा 192 टोटल पट आहे 1 ते 8 वर्गाचा, पण उपस्थिती विद्यार्थ्यांची थोडी कमी आहे। आता त्याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत असं आपण म्हणू शकतो की मध्ये थोडंसं मतदानाची वगैरे ओढाताण चालू होती। आता शेवटी ह्या महिन्यामध्ये ट्रेनिंग वगैरे असतात शिक्षकांचे, 50% आम्हाला ते ट्रेनिंग अटेंड करावे लागतात। थोडीशे कामंही असतात। आता मला BLO म्हणून पण आहे, SIR काम आमचं कालपासून सुरू झालं आहे। मग ते थोडंसं कसं होतं शिक्षकांचं, ते आता मिसाळ सर आहेत आमच्या शाळेवरती, ते पण BLO आहेत, म्हणजे आज ना उद्या त्यांनासुद्धा फिरणं हे अपेक्षित आहे। आणि याच्यामध्ये मग थोडंसं वर्गामध्ये जिथं 2 वर्ग असायला हवे तिथं 3 वर्ग, कधी 4 वर्ग ॲडजस्ट करावे लागतात आणि त्यामुळे मग थोडंसं मुलांचं प्रमाण अटेंडन्स कमी झालं असं मला वाटतं। दुसरी गोष्ट, आमच्या शाळेमध्ये थोडीशी भौतिक सुविधांची जरा कमतरता आहे। तसं आम्ही सदर सूचना आमच्या नगर परिषदेला कळवलेलं आहे त्या बाबतीत, आणि तिकडून आम्हाला तसं हेही आलं आहे की ठीक आहे आपण करून घेऊ हळूहळू म्हणून। जसं आमची मैदानाची गरज आहे, सुरक्षा भिंत थोडीशी तुटली फुटलेली आहे, तर ती व्यवस्थित व्हावी म्हणून आम्ही तसा अर्ज दिलेला आहे। मग वॉशरूम असेल, हे सगळं व्यवस्थित झालं तर मला असं वाटतं की जेवढी सुविधा आम्ही देऊ शकू त्यांना, जेवढं शाळा व्यवस्थित होईल आणि शिक्षकांची उपस्थिती जर व्यवस्थित असेल तर आमची पटसंख्या नक्की वाढेल। आणि आम्ही त्यासाठी आता डिसेंबर महिना झाला हा की जानेवारीच्या सुरुवातीला घरोघरी जाऊन व्हिजिट पण देणार आहोत पालकांना की बाबा तुमचा विद्यार्थी शाळेत काय येत नाही, ते काय अडचण आहे किंवा तो यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर नक्कीच त्याच्यात सुधारणा होईल। आता विद्यार्थ्याची संख्या आज रोजी तुमच्याकडे 8 वर्ग आहेत। हो, 8 वर्गापैकी 25-8 विद्यार्थ्याची गरज आहे। हो। आता शाळेमध्ये किती विद्यार्थी आणि कोणता वर्ग चालू आहे? आता 1 ते 8चे वर्ग आहेत आणि 30 विद्यार्थी प्रेझेंट आहेत आमचे आज। म्हणजे 8 वर्गाचे एकाच खोलीमध्ये आता सध्या चालू आहे? हो, सध्या चालू आहेत। 8 शिक्षक इथे उपलब्ध नाहीत। बाकीचे 7 शिक्षक कुठे गेले? एकच विद्यार्थी? 7 नाही सर, ॲक्च्युली आमच्या शाळेवरती मी धरून आम्ही 5 शिक्षक आहोत। 5 पैकी 4 शिक्षक म्हणजे 5 आहेत ना? 5 पैकी आता 2 जण आहेत तुम्ही तुमच्यासह? हो, म्हणजे एकूण 5 आहेत? एकूण 5 आहेत। 3 शिक्षकाची काय परिस्थिती सध्या? त्यापैकी सर 1 जण आहेत ते जरा इलेक्शन ड्युटीसाठी नगर परिषदेमध्ये आहेत। मला तसं त्यांचं ते ऑर्डर होती की त्यांना मुक्त करण्यात यावं, मग त्यानुसार मी त्यांना इथून सोडलेलं आहे। ते जेव्हा येतील, त्यांचा रिलीव्ह रिपोर्ट येईल, त्यानंतर पुढची कार्यवाही ते व्यवस्थित होईल। त्यानंतर दुसरे 2 शिक्षक आहेत ते रजेवरती आहेत। एक मॅडम आहेत, त्यांच्या घरातले 1 जणांचं लग्न असल्यामुळं त्यांची रजा आहे आणि दुसरे 1 शिक्षक पण रजेवरती आहेत। ते तुमच्याकडे रजेचा अर्ज दिला आहे का त्यांनी? मॅडमचा आहे,
सरांचा आलेला नाही आहे. त्यांनी मेसेज टाकला होता ग्रुपवरती. मॅसेजवर चालते का? नाही चालत ॲक्च्युली सर. मी त्यांना म्हणाले होते की तुम्ही रजेचा अर्ज जमा करून जावा, पण बघा, त्यांनी अर्ज दिलेला नाही. महाराष्ट्र सरकार या शिक्षकावर अवाढव्य खर्च करते. बरोबर आहे. गोरगरिबाचे विद्यार्थी शिकले पाहिजे बरोबर आहे. आणि त्या शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करत असताना जर हे शिक्षक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी गोरगरिबाचे लेकरं वाऱ्यावर सोडायचे आणि आपण बिनधास्त राहायचं, हे चालतं का? आणि मुख्याध्यापकाने यांना नाही, मला वाटतं सुट्टी द्यावी का? नाही, मला वाटतं हे चुकीचंच आहे. आणि ज्या वेळेला मला मेसेज आला होता, मुळात जर तुम्हाला माहिती असतं की मला रजा घ्यायची आहे तर तुम्ही अर्ज देऊन जाणं हे अपेक्षित आहे. तुम्ही नोटीस बजावली त्यांना? आता मी बघा ना. ग्रुपवरती जेव्हा मला मेसेज आला त्यावेळेला मी त्यांना तिथं रिप्लाय दिला होता की तुम्ही शाळेमध्ये अर्ज देऊन जा, आणि हा शेवटचा महिना आहे. मी पण आत्ता नुकतीच जॉईन झालेली असल्यामुळे कामाचा लोड आहे, त्यामुळे मी माझ्या अधिकारातून सूचित केलं होतं की प्रत्येकाला 1 महिन्यामध्ये फक्त 3च रजा मान्य करण्यात येतील म्हणून. त्यांच्या आधी 2 रजा झालेल्या आहेत. आणि आता ते ज्यावेळेस त्यांनी सांगूनही त्यांनी अर्ज काही जमा केलेला नाही आहे, पण ठीक आहे, ते ज्यावेळेस येतील त्यावेळेला योग्य ती ॲक्शन त्यांच्यावरती घेण्यात येईल. ते काही जो काही माझा रिपोर्ट असेल तो मी वरती आमच्या अधिकाऱ्यांना कळवेन. बरं, तुमच्या या शाळेमध्ये विद्यार्थी तर कमी आहेत, हो. पण पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी गणवेशाची मागणी 200-250 विद्यार्थ्याची केली, पण विद्यार्थी तरी एवढेच आहेत. पण मागणीची जी रक्कम आलेली असते त्या रकमेची विल्हेवाट लावलेली दिसते. या विषयाची काय माहिती पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी लेखी स्वरूपाची रेकॉर्डला दिलेली आहे का? सर, खरं तर मी आता तुम्हाला जसं म्हणाले की मी 1च महिना झाला इथं जॉईन झाले आहे. जॉईन झाल्यानंतर आमचा जो ऑनलाईनचं जे काही रेकॉर्ड असतं, UDISCचं असेल, सरल पोर्टलचं असेल, MDMचं असेल, हे सगळं याच्यामध्ये बरीचशी कामं पेंडिंग होती. ते करण्यामध्ये आणि त्यात मतदानाची थोडी ओढाताण असल्यामुळे ते करण्यामध्ये माझा हा वेळ गेलेला आहे. मी ज्यावेळेस सगळं माझं जुनं रेकॉर्ड चेक होईल, त्याचं ज्यावेळेस व्यवस्थित व्यवस्थापन होईल त्यावेळेला मला ते रेकॉर्ड सापडेल. आत्तापर्यंत जे सापडलं त्यामध्ये काही ते कागद माझ्या पाहण्यात आलेले नाहीत. ज्यावेळेस माझ्या पाहण्यात येतील किंवा नाही येतील त्यावेळेला मी एक्झॅक्ट त्याच्यावरती एखादं पर्टिक्युलर स्टेटमेंट करू शकेन. दुसऱ्या मुलाखतीला मी येणार पुन्हा. तोपर्यंत मी किती वेळ लागेल तुम्हाला हे चेक करायला? स्वतः याला आता आमचं BLOची कामं पण सुरू झाली, त्यामुळे 15 दिवस तरी वेळ लागेल. सरकारच्या निवडणुकीचे कामं तुमच्यावर असल्यामुळे तुमच्या लेकरांच्या गुणवत्तेवर निश्चित 100% परिणाम होतो सर. तर तुमच्या शिक्षक संघटनेची अशीच मागणी आहे की आम्हाला BLOचे कामं देण्यात येऊ नये. आमच्याकडून फक्त विद्यार्थ्याची गुणवत्ता अपेक्षित धरावी काय सर की वेळ आम्हाला द्यावा. आता कसं होतंय सर, आम्ही BLO आहोत. आमच्याच वर्गात आता शाळेमध्ये जसं म्हणलं आम्ही 5 शिक्षक आहे, त्यापैकी 2 BLO आहेत. आता आज आम्हाला कालपासून आमची SIRची कामं चालू झाली. त्यांना असं अपेक्षित असतं की तुम्ही शाळा करून ती कामं करा, पण त्यालासुद्धा आम्हाला टाईम लिमिट दिलं जातं. मग नाईलाजानं आम्हाला शाळेकडे आमचं दुर्लक्ष होतं. आणि मग परत तुम्ही हे म्हणण्यात अर्थ नाही ना की तुम्ही शाळेत काम करत नाही. सरकार तुमच्यावर बर्डन, अतिरिक्त भार येतो बाकीचा. असं आता आपण विद्यार्थी बघूया. या या बळा, ही शाळा दाखवत. सर नमस्कार. या किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे आता 8वीचे सगळेच विद्यार्थी. 8वीचे? फक्त 8वीचे? नाही, 1ली ते 8वी सगळेच. 1ली ते 8वी एकाच वर्गामध्ये? हो, एकाच. सगळेच? बरं. आणि 1ली ते 8वीमध्ये जे शिक्षक आहेत तुमच्याकडे, ते शिक्षक आज गैरहजर आहेत असं सांगितलं मॅडमनी. एकाच फक्त शिक्षकाचा मेसेज आहे की मला रजा मिळावी म्हणून. बाकीचे 2 शिक्षक, एकूण किती स्टाफ आहे तुमच्याकडे? आता 5 आहेत मुख्याध्यापक धरून. हां. 5 पैकी 3 गैरहजर आहेत. एकूण 8 वर्ग आहेत. विद्यार्थी संख्या आत्ता किती आहे सध्या? आता एक 30-40 आहे. 30-40 असावी. किती लागते 8 वर्गाची? 200. हे 25-8 तर 200. हो. मग हे गळती लागण्याची कारणं मॅडमने आम्हाला सांगितलेत अशाशी, त्यांचं काम एकदम प्रामाणिकपण आहे. पण पहिल्या मुख्याध्यापकांनी काय केलं नेमकं ते काय माहिती नाही. आता माझी इथं बदली झाली. गुणवत्ता काय? लेकराची गुणवत्ता काय सध्या? किती 8-200 रे? किती 8-200? किती 8-200? तुला येतं का रे? हां. किती 8-16? किती 8-16 रे?
किती 8 16? किती 8 16 रे? येते का रे? 8 चुकलं ना. ए बाळा, काय येते का तुला? 8 कसं असते? काय सांगतो तो? तुला काय येते का? कसं असते हे? बेचा पाडा येते का? हो येते. होय, तुला येते का? बर, 3चा पाडा येते. वाच बरं 3चा पाडा. 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 32, 3 9 36, 3 8 3 8 24, हा. 3 9 27, किती येतात बाळा पाडे तुला? 3चा किती पर्यंत येतात पाडे? हा? 2, किती पाडे येतात? किती किती पाडे? पर्यंत येतात? किती पर्यंत? 4चा 5चा किती पर्यंत येतात? 2चा आणि 3चा. फक्त 2चा आणि 3चा. आता कुणाला येतात रे 100 पर्यंत पाडे? कुणाला येतात? कुणाला येतात 100 पर्यंत पाडे? फक्त 100. फक्त 100 पर्यंत पाडे येतात का? वाचता येते का? वाचता येते का चांगलं? तर या शाळेची परिस्थिती खूप खूप नाजूक आहे. नवीन मुख्याध्यापका आलेल्या आहेत. त्यांनी शब्द दिला आहे की मी 100% या शाळेचं परिवर्तन करून दाखवणार. पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी केलेल्या कामाच्या विषयी मी काही बोलणार नाही, पण ज्या दिवशी माझ्या हाताला रेकॉर्ड सापडेल ते रेकॉर्ड जसं ना तसं आम्ही नगरपालिकेच्या CO मॅडमच्या पुढे देणार आहात. जे शिक्षक कामकुचारपणा करणार आहेत त्याच्या विरोधात आम्ही नोटीस बजावणार आहेत आणि शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मी जबाबदार म्हणून मुख्याध्यापिका म्हणून मी माझं प्रामाणिकपणानं काम करणार आहे. ही झोपडपट्टीतली शाळा आहे, गरीब शाळा आहे, आदिवासी एरियातली शाळा आहे. या शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्याध्यापकासह 5ची 5 शिक्षकाने हे काम करणं गरजेचं आहे. अन्यथा संबंधित नगरपालिकेच्या CO मॅडमनी या शाळेच्या कामचुकार शिक्षकावर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे. पहिली कारवाई मुख्याध्यापकांनी करावी आणि दुसरी कारवाई CEO मॅडम नीता अंधारे मॅडम या शाळेकडे लक्ष द्या. ही परिस्थिती अशी आहे. या शाळेवर करोडो रुपये खर्च करणारी सरकार तुमच्या विश्वासावर पैसे खर्च करायला होते, पण या शाळेची परिस्थिती अशी आहे. मग खरं म्हटलं तर या शाळेमध्ये 8 वर्गसुद्धा दिसत नाहीत. आता सध्या मॅडमनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला कंपाऊंड भिंत बांधून द्या आणि संडास बाथरूम वगैरे चांगल्या पद्धतीत. मॅडम अजून काय काय कमी आहे तुम्हाला? तुमचं मैदान व्यवस्थित होणं गरजेचं आहे. मुलांना खेळायला सोय हवी. हे अशा ह्याच्यामध्ये मुलं खेळू शकत नाहीत. बरं. हां. आणि कसं होतं त्यांची एनर्जी योग्य ठिकाणी लागणं गरजेचं नाही, तर मग उगीच भांडणं मारामारी असे नको ते प्रकार मुलांचे होतात. वॉशरूम व्यवस्थित होणं गरजेचं आहे. सुरक्षा भिंत जरा तुटकी फुटकी आहे ती एक नीट होणं गरजेचं आहे. संडास बाथरूम मुलीचं सेपरेट मुलाचं सेपरेट असं आहे का? आहे, पण ते मुलींसाठी जे आहे ते बंद आहे, ते खराब आहे असं मला कळालं. आणि मुलांसाठी जे आहे सध्या विद्यार्थी आमचे तेच वापरत आहेत. पण विषय हा आहे की त्याची सुद्धा दुरुस्ती करणं गरजेचं आहे. ते हे बघा संडास बाथरूम आहे. बघा जाऊन संडास बाथरूमचा फोटो घेतो का? हे येतो. हे संडास बाथरूम बंद अवस्थेत आहे. हे कळलं काय मॅडम? ते शालेय पोषण आहाराची आमची खोली आहे. बर बर. पाणी साठते तर त्याच्या दुरुस्तीसाठी हां. मी विनंती केलेली आहे नगर परिषदेकडे. ते म्हणजे तिथं आता सध्या फक्त अन्न शिजवलं जातंय आमचं हां हां. आतमध्ये. किती मागवला पण सामान आम्ही जातो? तिथे ठेवू पोषण आहार शकत किती नाही. मागवला जातो? पोषण आहार आता मी जानेवारीपासून कुणीही त्याची मागणी केली नव्हती. बर. आणि म्हणजे मी आल्यानंतर मला कुठल्या मालाच्या पावत्याही नाही सापडल्या. मग मी ज्या मधल्या कालावधीचा ज्यावेळेस हिशोब लावला माझ्या अंदाजाने, म्हणजे जे आम्हाला निर्धारित केलेलं असतात पाककृती आणि त्यांचं प्रमाण जे निर्धारित केलेलं असतं 1000 विद्यार्थ्यांच्या प्रमाणानुसार, ते गोषवाऱ्यावरून आणि जे काही अर्धवटचं रजिस्टर भरलं होतं आणि जे निर्धारित आहे त्या सर्वांचा रेफरन्स करून मी हिशोब लावायचा प्रयत्न केला. त्यानंतर मला जे अपेक्षित शिल्लक होती त्यानुसार आणि जे आहे मला म्हणजे त्या हिशोबाने जे शिल्लक राहणं अपेक्षित आहे आपल्याला ते आणि जे आहे याचं लेटर मी काल जमा केलेलं आहे. आणि या सगळ्यांचा ओहापोह घेतल्यानंतर मग शेवटी आजच मी जस्ट आत्ता मागणी तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 3 ते 4च घटक आम्ही मागवत आहोत. म्हणजे पोषण आहाराच्या कुठल्याच पावत्या नाहीत? नाही, कुठल्याच नाही असं नाही म्हणू शकत आपण. जून जुलैपासूनच्या आहेत आणि जानेवारीपर्यंतच्या आहेत. हे कपड्याच्या पावत्या वगैरे आहेत? मी
पाहायचं आहे अजून ते रेकॉर्ड माझ्या पाहण्यात नाही आलेलं. ज्यावेळेस क्लिअर होईल मला तुमचं नाव त्यावेळेला मी सांगा. बोलू नाव शकेन. सांगा तुमचं. मी अपर्णा रघुनाथ कुचेकर. हां, मुख्याध्यापक आहेत. हो, मग प्रभारी मुख्याध्यापक म्हणून माझी नियुक्ती आहे. हे अपर्णा रघुनाथ कुचेकर मॅडम मुख्याध्यापक आहेत. बघूया नेमकं या शाळेची परिस्थिती कशी सुधारली जाईल. या शाळेमध्ये संडास बाथरूम चांगल्या प्रकारे नाही, मुलीचं संडास बाथरूम वेगळं नाही, संरक्षण भिंत नाही, पोषण आहाराची ती हे खोली आहे, फक्त शिजवलं जातं. पाणी काय साठलं जातं म्हणलं का? पाऊस जर आला ना हां. तर ते खड्ड्यात असल्यामुळे सगळं पाणी त्याच्यात भरतंय. त्यामुळे तर ही तिथं पाऊस पाणी आल्यानंतर साठवता येत नाही. बरं कोटी वगैरे आहेत पण ते सगळं घाणच होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इथं पूर्ण पाणी असं खड्ड्यात जाऊन ते शिजवता येत नाही. हेही एक चांगल्या पद्धतीनं असावं. त्यामुळे हे त्यांची छोटी रूम आहे. हे ग्राउंड हे ग्राउंड चांगलं नाही. ग्राउंड चांगलं असेल तर विद्यार्थीला खेळता येतं. हे फुलाची बगीचा वगैरे असेल आणि चांगल्या पद्धतीनं जर ग्राउंड चांगला झाला तर निश्चितच या शाळेची प्रगती होऊ शकते. या शाळेमध्ये अत्यंत गरीब आदिवासी विद्यार्थी आहेत, गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत. या शाळेची प्रगती करण्यासाठी नगरपालिकेनं या शाळेकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर हे बघा शौचालय आहे आणि हे शाळा. मॅडम आता किती वर्ग आहेत आणि वर्गाची काय अपेक्षा आहे का तुम्हाला? अजून 1-2 वर्गाची? एक वर्ग तरी सर अपेक्षित आहे बांधकाम आम्हाला. होऊन. हो, बरं. कारण कसं झालंय की ही खरं तर ऑफिसची रूम आहे, पण जसं MDMचं सामान छोटासा एखादा कार्यक्रम घेण्यासाठी हॉलची सुद्धा गरज आहे. मुळात वर्ग तरी व्हावा. वर्ग हॉलची तरी गरज आहे, पण वर्ग तरी एखादा असणं अत्यंत गरजेचं आहे. बरं. आता ती अंगणवाडीची जी खोली आहे ती सध्या आम्ही वापरतो आहोत रूम बरं, म्हणून, जेव्हा गरज पडेल तेव्हा. बरं. पण जर आज ना उद्या तिथं अंगणवाडी परत सुरू झाली तर मग आमची वर्गाची अडचण आहेच. बरं, शाळेच्या समोरचं जे मैदान आहे स्वच्छ नाही, घाणीचं साम्राज्य आहे. आणि स्वच्छता करण्यासाठी स्वच्छतेवर करोडो रुपये खर्च होतात नगरपालिकेचे, पण शाळेच्याच समोर जर स्वच्छता नसेल तर विद्यार्थ्याचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर नगरपालिकेच्या CO मॅडमनी या घटनेकडे लक्ष द्यावं. थांब रे बाळा. तर घटनेकडे लक्ष द्यावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही शाळा तयार करावी अशीच अपेक्षा आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला विविध बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. हे अपर्णा मॅडम आहेत. मॅडमला खडतर प्रवास वर्तमानपत्र यूट्यूब चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. ते 1च महिना झाले इथं आल्यात, पण शाळेची प्रगती बऱ्यापैकी दिसते. कारण विद्यार्थ्याची संख्या पूर्वीच्या मुख्याध्यापकाच्या कामचुकार कामामुळे या शाळेची विद्यार्थी संख्या घटलेली आहे, हे त्यांनी स्पष्ट मान्य केलेलं आहे. तर यामध्ये निश्चितच 1 महिना 2 महिन्यामध्ये सुधारणा होईल. मी विजिट देणार आहे प्रत्येक घरी जाऊन, असंही त्यांनी सांगितलं. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या CEO मॅडम या अपर्णा मॅडमवर कसं लक्ष देतील आणि या शाळेची प्रगती कशी होईल ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.